आकाशवाणी औरंगाबाद. शुभांगी बिंदू ठळक बातम्या देत आहे. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कागदरहित आणि डिजिटल होण्याला आजपासून सुरुवात होत आहे. आज दिल्लीत होणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयाच्या डिजिटल फायलिंग पद्धतीचं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावला आहे. असा फेरफार शक्य असल्याचं प्रात्यक्षिक आम आदमी पक्षानं दाखवल्याची माहिती विविध माध्यमांमधून मिळाल्याचं नमूद करत या प्रात्यक्षिकात वापरलेलं यंत्र बनावट असून त्यात फेरफार करता येईल अशीच त्याची रचना करून हे प्रात्यक्षिक दाखवलं असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीतून 6 महिन्यात दामदुप्पट परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात उघडकीला आला आहे. पुणे इथले डॉक्टर निरंजन जाधव आणि डॉक्टर गणेश माने या दोघांनी 150 जणांकडून 6.5 कोटी रुपये लुबाडल्याचं समोर आलं असून या फसवणुकीची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात अकोली इथं एका तलाठ्याला लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात अटक केली. गजानन गुंजकर असं या तलाठ्याचं नाव असून संगणकीकृत 7/12 उताऱ्यात नोंद घेण्यासाठी त्यानं 2,000 रुपये लाच मागितली होती. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करण्याचे निर्देश शासनानं राज्यातल्या शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. विद्यार्थ्यांची नावं मतदार यादीत नोंदवण्यासाठी खाजगी आणि शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिबिरं घेण्याचे निर्देशही शासनानं दिले आहेत. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.